महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या मुलानं काँग्रेसबद्दल बोलू नये. महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत पार्थ पवारांवर निशाणा साधण्यात आलेला आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? महाराष्ट्र काँग्रेसकडून जे ट्विट करण्यात आले त्याच्यामध्ये काय म्हटले ते आपण पाहूयात. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीमधून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलंय. या मुलाच्या वडिलांनी न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यामध्ये एफआयआर नोंद केला. तिथे सरकार काँग्रेसचं आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीमधून माघार घेऊ अशी मागणी करत आहेत आणि यावरही या कृतज्ञ मुलाने बोलायला हवं. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही.